मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन। आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पूर्ण गावरान कुक्कुटपालनाचा व्हिडिओ दाखवला होता की गेट उघडल्यापासून ते पूर्ण कोंबड्यांचं नियोजन काय, आपण उत्पन्न कसं वाढवायला पाहिजे, कोंबड्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, पुन्हा कोणते झाडं कसे लावायला पाहिजेत, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या। आता मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किंवा मी बिझनेस कसा करतो, कारण की आपल्याला मोठ्या स्केलमध्ये बिझनेस करायचा आहे, उद्योजक निर्माण करायचे, तर ते कसे ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की आपल्याला जर उद्योजक निर्माण करायचे असतील तर त्यांना चांगल्या क्वालिटीचे ओरिजिनल गावरान पिल्ले देणं गरजेचं आहे। कारण की आपण जर बघितलं सोनाली, कावेरी, पाथर्डी असे वेगवेगळे कोंबड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे वेगवेगळे नसल आहेत। पण आजकाल जर बघितलं आपण सहज हॉटेलमध्ये गेलो तर आपल्या हॉटेलवाला वेटर म्हणतो किंवा तुम्हाला कोणतं पाहिजे, पाथर्डी गावरान पाहिजे का प्युअर गावठी गावरान पाहिजे, तर आपण सहज बोलून जातो की 2 रुपये जास्त जाईनात, आपण प्युअर गावठी गावरान कोंबड्या आपण खाण्यासाठी पसंती करतो। त्यामुळे मी काय म्हणतो की बाबा आपल्याला असं 35-40 रुपयाला दुसरं पिल्लू विकत घेण्यापेक्षा जर आपण प्युअर गावठी गावरान पिल्लू जर विकत घेतलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो। 15-20 रुपये जे आपल्याला जास्त जातात पण आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो। कारण की असं जर कावेरी, पाथर्डी जर बघितलं तर 140-150 रुपये किलोने जातं। तर प्युअर गावठी गावरांचा मार्केटचा रेट जर बघितला तर 450 ते 500 किलोने आपल्याला दिला जातो। त्या दृष्टिकोनातून मी काय करतो की माझ्याकडे जे गावठी गावरान कोंबड्यापासून निघलेले जे अंडे आहेत ओरिजिनल, ते काही कोंबड्या खाली बसवतो, अंडे ठेवतो, नंतर पिल्ले काढतो। पण आपल्याला मोठ्या स्केलमध्ये जर बिझनेस करायचा आहे, लोकांना जास्त उद्योजक तयार करायचे आहेत, त्यासाठी मी ही इन्क्युबेटरची मशीन घेतलेली आहे। ह्या इन्क्युबेटरच्या मशीनमध्ये माझे एक मित्र आहेत सागर माळी सर, त्यांच्यामार्फत ही मशीन मी SM एग्ज इन्क्युबेटर ही मशीन घेतलेली। याचा रिझल्टही चांगला आहे आणि याच्यातून निघलेले जे अंडेमधून निघलेले पिल्ले हे एकदम ओरिजिनल। कारण की लोक काही एक वेगवेगळं बोलतात, पण मी तुम्हाला सांगतो कोंबडीखाली अंडे ठेवले तर त्यांना ऊब पाहिजे, दुसरं काही करत नाही। आपल्याला बी ओरिजिनल पाहिजे। उदाहरणार्थ आपण जर शेतामध्ये जर ज्वारीचं बी लावलं तर ज्वारीच येणार ना, बाजरी थोडीच येणार। त्यामुळे आपण बी कोणतं ठेवतो ते महत्त्वाचं आहे। जर आपलं ओरिजिनल जर गावरान अंडा असेल तर निश्चित त्याच्यातून निघणारं पिल्लू हे ओरिजिनल गावठी गावरानच निघणार आहे। त्या दृष्टिकोनातून कोंबडी जेवढी ऊब देते त्याप्रमाणे ही मशीन तेवढी ऊब देते। आणि ह्या मशीनला सुद्धा जसं कोंबडीच्या खालून पिल्ले निघायला 21 दिवस लागतात, तसं ह्या मशीनमधून सुद्धा 21 दिवस लागतात। त्यामुळं आतापर्यंत मी नाही म्हणलं तरी एक 20 ते 22 फार्मरला हे पिल्ले दिलेले आहेत आणि ते एकदम समाधानी आहेत। आणि ते मी त्यांना सांगतो का तुम्ही कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1000 पिल्ले घेऊन जा। त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर बिझनेस जर बघितला तरी कोंबडा आणि कोंबडीच्या दृष्टिकोनातून जर आपण 1000ही पिल्ले नेले आणि जर हे आपण 4.5 ते 5 महिने जरी सांभाळले तर आपल्याला त्यातून एक 5 ते 5.5 लाख रुपये नफा मिळतो। आणि त्या नफ्यामधून जरी आपण जर खाद्याचं जर विश्लेषण केलं, मी तुम्हाला सांगितलं खाद्याचं आपण कशी बचत करायला पाहिजे, तशी जरी बचत केली तरी आपल्याला 3.5 लाख रुपयाच्या आसपास आपल्याला नफा राहतो। 1.5 लाख रुपये आपल्या खर्चाला जाईना, तर ते आपल्याला 50 ते 60 हजार रुपये महिना सहज पडतो। पण आपण जर आपली स्किल चांगली वापरली, आपण मार्केटिंग चांगली केली तर आपण 600 ते 700 रुपयाला विकतो, पण तरी मी 500 रुपयाला आपण एक कोंबडा किंवा कोंबडी आपण पकडू शकतो। मग असे पिल्ले मी आमच्या या हायटेक गावरान कुक्कुटपालनामधून मी तुम्हाला असे पिल्ले मी गावरान देतोय। आणि मी आधी बुकिंग घेत नाही किंवा काही नाही, ज्या दिवशी पिल्ले निघणार आहे त्या दिवशी मी ऑर्डर घेतो। नाहीतर 1-2-3 महिने वेटिंग मी ठेवत नाही किंवा काही नाही, असेल तर हा, नाहीतर नाही। मी महिन्याकाठी 2000 पिल्ले कमीत कमी सध्या सेल करतोय आणि ते तेवढे अंडे माझ्याकडे गावरान आहेत। त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला ते देतोय। आज मी तुम्हाला या पूर्ण इन्क्युबेटरची माहिती तुम्हाला देतोय। हे जे SM इन्क्युबेटर आहे हे आता मी आपल्या ह्या 3 सध्या बॅच टाकलेले आहेत, त्यातली एक बॅच आज 21 दिवस कंप्लीट होते, ते मी तुम्हाला दाखवतोय।
हे 600 अंड्याचे असे ट्रे असतात हे पूर्ण. आणि मागच्या 2 दिवसापूर्वी मी हे पूर्ण खाली हे पिल्ले मी टाकले होते. बघ किती एकदम रंगीबेरंगी एकदम ॲक्टिव्ह गावरान पिल्ले असतात हे, खूप छान. आता जेवढे अंडे हे झालेले आहेत, पिल्ले निघले तेवढे, आणि अजून 1 दिवस इथं आपल्याला ठेवावं लागतील. ह्या ट्रेमध्ये बी आहेत. अजून काय 2 बॅच आहेत. आता उद्या अजून अंडे आपल्याला ह्या मशीनमध्ये टाकायचे. एकदम छान. चू 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 करतात एकदम असे आपण 1 दिवसाचे, 15 दिवसाचे, नंतर 1 महिन्याचे, पूर्ण 1 दिवसाचे ह्याला आपण जास्त काही हे करता येत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला 15 दिवस आणि 1 महिन्यात जातात त्यावेळेस त्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागतं. आता ह्यांना पहिल्या दिवशी आपण गोळाचं पाणी, नंतर मल्टीविटॅमिन असे 2-3 गोष्टी देतो. नंतर लासोटा, गंबोरा सगळं त्या गोष्टी आपण करून देतो, पूर्ण लसीकरण. त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी 15 दिवसाचे तरी घ्यायला पाहिजेत, कारण की याला आता ब्रूडिंग खूप महत्त्वाचे असते. लहानाचे मोठं करणं हे सगळ्यात जास्त अडचणीचं असतं. हे पूर्ण गावरान असल्यामुळं हे लगेच धिंगाणा मस्ती करायला सुरू करतात पहिल्याच दिवशी. हे कसे एकमेकाला मारतायत, मस्त खेळत आहेत. अंड्याच्या बाहेर आत्ता जस्ट निघले सकाळी. असं जर ओरिजिनल बिझनेस जर केला तर मार्केटला त्याची व्हॅल्यू राहते, लोकांची मागणी आहे. आता लोक खाताना 10 वेळेस विचार करतात की चांगल्या क्वालिटीचं खावं. त्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय असा आहे की न बंद पडणार आहे. आपण काय करतो, एखाद्याने टपरी टाकली की लगेच दुसरा टपरी टाकतो, कपडे दुकान टाकले की लगेच दुसरे कपड्याचे दुकान. किती करणार ना तो बिझनेस. पण हा बिझनेस असा की न संपणार आहे, कारण की खाणाऱ्याची संख्या कधीच कमी होणार नाही. आणि आता पैशाला महत्त्व न देता लोक हे क्वालिटीला महत्त्व देत आहेत. त्यामुळे निश्चितच तुम्ही जर या बिझनेसमध्ये यायचं असेल तर सध्या छान आहे. आणि आपण सहज 60,000 रुपये महिना कमीत कमी कमवू शकतो. सकाळी 1-1.5 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तास फक्त तुम्हाला मेहनत आहे. ते ब्रूडिंग जे तुम्हाला मी सांगितलं होतं ते आता हे आपण जे खालचे पिल्ले पाहिजे वरी आणले तर वरच्या रूममध्ये. आता आपण ब्रूडिंगमध्ये आपण काय केलेलं आहे, चौबाजूने असा प्लास्टिकचा पेपर लावलेला आहे आणि खाली पुष्टे टाकलेले, कारण की पुष्टे चांगले राहतात. आपण त्याच्या खाली तूस टाकून वरी पुष्टे टाकले. आणि काही वेळेस आपण तूस टाकायला पाहिजे खाली, पुन्हा त्या तुशीच्या खाली आपल्याला पांढरा चुना जो असतो तो टाकला तो अधिक चांगलं राहतं. आणि त्याच्या तूस आणि नंतर हे आता 2 ते 3 दिवस आपण फक्त हे पेपर ठेवतो, नाही हे आपलं वरचं कवर ठेवतो, नंतर हे काढून टाकतो आपण, नंतर फक्त खाली तूसच राहते. आता हे जे बल्ब असतात, हे बल्ब लावण्याचा हेतू काय की आपल्याला 28 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला हे ठेवावं लागतं हे पिल्ले, आणि त्यांना तेवढी ऊब लागते. आणि जर आपल्याला खाली एक पाण्याचं भांडं, नंतर त्यामध्ये गुळ पाणी आपण आता टाकणार आहेत. आता सध्या त्यांना आपल्याला खाद्य आपण ठेवलेलं आहे, ते आता खाद्यसुद्धा चांगल्या प्रकारे खातात. आणि
आपल्याला लगेच लक्षात येतं की एका ठिकाणी जर गोळा झाले तर असं समजायचं की त्यांना ऊब कमी लागते, उष्णता कमी व्हायला लागली, आपल्याला एक बल्ब वाढावं लागतं. जर ते लांब जर पांगले एकदम कोपऱ्यात जाऊन थांबले तर आपण समजून घ्यायचं की त्यांना उष्णता जास्त लागली. जर ते मोकळ्या मनाने खेळत असतील त्यावेळेस आपल्याला साधं सोपं लक्षात येतं की त्यांना उष्णता एकदम असं पाहिजे तेवढीच आहे. त्यामुळं एखाद्या आपल्याला मीटर ठेवायची गरज नाही किंवा काही नाही, आपल्याला सहज लक्षात येतं 1-2 तासामध्ये की यांना उष्णता किती आहे. तर आता आपण पिल्ले आतमध्ये टाकू. पिल्ले आपल्याला आतमध्ये सोडावे लागतात. हे लगे त्यांनी खायला सुरुवात केलं. ह्याला आपण ब्रूडिंग सेक्शन असं म्हणतो. हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला याच्यामध्येच थोडं अडचण निर्माण होते. त्याच्यामध्ये आपण कागदही ठेवू शकतो चांगल्या प्रकारे. आता पुस्ता ठेवण्याचा हेतू एकच होता की बाबा याच्यामध्ये त्यांनी घाण बी केली तर तो पुस्ता काय करतो, शोषून घेतो. हे आता लगेच धिंगाणा हे सुरू करतात. हे असे छोटे भांडे आपण इथं ठेवायचे असतात. फक्त पाण्याचं भांडं हे एकदम छोटं ठेवावं लागतं, कारण की त्याच्यामध्ये पाणी पिताना ते पिल्लू पडलं नाही पाहिजे. आता आपण बघतात ते बघा, ते लगेच काय गेले, ते बल्बाच्या खाली गेले उष्णतेला. कसे खेळतात मस्त. ह्यांना आता आपण गुळाचं पाणी ठेवलेलं आहे. हे बघा, गुळाचं पाणी पिण्यासाठी यांची धडपड कशी चालू. लई चावखीड असतं ते गावरान पिल्ले, पक्ष्यासारखे उडतात हे मोठे झाल्यानंतर.
मित्रांनो, कसा वाटला आजचा हा ब्रोडिंगचा व्हिडिओ नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.